महिला सुधारगृहामध्ये 6 नृत्यांगनांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केलाय। कोल्हापुरातला हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सर्व महिलांवर सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ऑगस्ट महिन्यात या महिलांवर कारवाई करण्यात आली होती। 2 महिन्यांपासून त्या सुधारगृहामध्ये होत्या आणि त्यामुळे त्यांना नैराश्य आलं होतं। सीपीआर रुग्णालयामध्ये महिलांना सध्या आणण्यात आलंय आणि तिथे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। 6 महिला नृत्यांगना आहेत ज्यांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। वेळीच ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। कोल्हापूरमधली घटना, कोल्हापूरच्या सुधारगृहामध्ये असलेल्या 6 महिलांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये, मात्र त्या नैराश्यात असल्याची प्राथमिक माहिती मिळते। शेखर पाटील आपल्याला अपडेट देत आहेत। शेखर, नम्रता, बरोबर आहे। या 6 महिलांवरती ऑगस्ट महिन्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता। त्या नृत्यांगना आहेत आणि त्यांच्यावरती अश्लील नृत्य आणि इतर काही गोष्टींसंदर्भातला गुन्हा दाखल झाला होता अशी माहिती मिळते। आणि त्याच अनुषंगानं त्या कोल्हापुरातल्या महिला सुधारगृहामध्ये सध्या दाखल होते आणि त्याच ठिकाणी 2 महिन्यांपासून त्यांच्या कुटुंबियांकडून जामिनासाठी प्रयत्न केला जात होता। मात्र सातत्यानं प्रयत्न करून सुद्धा त्यांना जामीन मिळत नव्हता। गणेशोत्सव गेलेला आहे। गणेशोत्सव सारख्या काळामध्ये आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कामं मिळतात, मात्र ती देखील मिळाली नाहीत। आता दिवाळी येते, दिवाळीच्या तोंडावरती देखील त्यांची काल न्यायालयात तारीख होती, मात्र न्यायालयाने ती तारीख देखील पुढे ढकलल्यामुळे दिवाळी उत्सव देखील त्यांचा पूर्णपणे जाणार आहे आणि म्हणूनच त्या नैराश्यात होत्या आणि याच नैराश्यातून त्यांनी हे कृत्य जे आहे ते केले असल्याची माहिती सध्या मिळालेली आहे। त्यांच्या एका महिलेच्या पतीने देखील आपल्याशी बोलताना या संदर्भातली माहिती दिलेली आहे। आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय जामिनासाठी। या अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये काही दिवसातच जामीन मिळतो, मात्र आम्हालाच त्या ठिकाणी जामीन का मिळत नाही, हीच नैराश्य जी आहे ती त्या संपूर्ण महिलांमध्ये होती आणि त्यांनी सामूहिक पद्धतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या सर्वांवरतीच आता कोल्हापुरातल्या सीपीआर रुग्णालयातील एका कक्षामध्ये उपचार सुरू आहेत। सर्वांची प्रकृती सध्या ठीक आहे अशी देखील माहिती मिळते। त्यामुळे निश्चितच आहे त्या सगळ्या प्रकरणानंतर आता काय नेमकी चौकशी समोर बाबी येतात हे पाहणं गरजेचं आहे। शिवाय आणखीन कोणकोणत्या घटना जे समोर येतात हे पाहणं गरजेचं असणार। शेखर, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।